आता आपण विहिरीवर आलोय आणि विहिरीतनं आपण पाणी शेंदणार आहोत. आता हे बघा, म्हणजे कॅमेरामन आहेत त्यांना मी सांगतो इथे की त्यांनी बादलीवरती कॅमेरा मारावा आणि ही बादली कशी चालली आहे आत ती थोडी थोडी हळूहळू दाखवावी. येतंय का? बघा मित्रांनो, मला काही पाणी ओढण्याची काही सवय नाही, त्यामुळे मी साधारणतः निम्मी बाटली तरी भरून काढू शकलो. तर यावरून तुम्हाला प्रचिती येईल की लोक जेव्हा पाणी भरून काढतात, जेव्हा म्हणजे वीज नसते, विदर्भामध्ये लोड शेडिंग मोठ्या प्रमाणात असतं, तेव्हा वीज गेल्यानंतर बहुतांश भागामध्ये असणाऱ्या ज्या विहिरी आहे त्यामध्ये लोकांना, जनतेला असे पाणी ओढावं लागते. एवढी बिकट अवस्था आहे. पण मी हे शेतातलं एक चित्र दाखवतोय. पण मला या ठिकाणी वेगळी गोष्ट अशी सांगायला आवडेल की ही विहीर आहे आणि या विहिरीच्या आजूबाजूचा परिसर जो आहे तो साधारणतः या ठिकाणी आपल्याला दिसेल की हे पिकं आहेत, पालेभाजी वर्गीय पिकं आहेत, फळभाज्या आहेत आणि या फळभाज्यांना पाण्याचा जो मुख्य पुरवठा असतो तो या विहिरीतनं होतो. या विहिरीच्या पाण्यावरती हे पिकं जगवली जातात, ती फळवली जातात. आता या माझे जे कॅमेरामन आहेत मी त्यांना सांगू इच्छितो की त्यांना दाखवू इच्छितो की त्यांनी या ठिकाणी हे दाखवावं. हे जे पाण्याचं टाका आहे आणि त्या टाक्यावरती जी 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 पाईपलाईन लावलेली आहे, ही पाईप जी आहे ती पाईपलाईन व्यवस्था जी आहे ती अंडरग्राऊंड आहे, जमिनीच्या आतनं. आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हा जो एक नौजल आहे हा असा फिरवला की या परिक्षेत्रातलं जे पाणी आहे ते त्या बाजूला निघून जातं आणि या बाजूला तुम्ही बघू शकता की हे जे छोटे छोटे अशा ह्या नळ्या आहेत, या नळ्यांमधनं ह्या ज्या नळ्या आहेत या नळ्यात अशा टाकल्या जातात आणि ज्या ठिबक जे असतं, ठिबक सिंचन जे असतं त्या माध्यमातून ते पीक जे आहे ते वाचवलं जातं. आता ह्या नळ्यांचा जो बंच आहे त्या ठिकाणी या शेतामध्ये तो या बाजूला आहे. हे आपण ज्या नळ्या बघतोय ह्याला ठिबक सिंचन असं म्हणतात. ठिबक सिंचनासाठी वापरण्यात येणाऱ्या ह्या नळ्या आहेत. ह्या नळ्यामध्ये आपण बघतोय की ही नौजल आहेत, ही नौजल जे आहे हे असं फिरवलं जातं आणि याला छोटासा असा हा भाग आहे निमुळता, ह्यातनं पाणी बाहेर येतं आणि ते पिकापर्यंत पोहोचतं. म्हणून याला ठिबक सिंचन असं म्हणतं. म्हणजे पाण्याचा अपव्यय टाळून योग्य पाणी योग्य पिकाला देण्यासाठी ह्या ठिबक सिंचनाची व्यवस्था केली जाते. आता मी मगा बोलल्याप्रमाणे तुम्हाला इथं दाखवू इच्छितो की या विहिरीच्या पाण्यावरती हे फळभाजी आणि ह्याचं जे पीक आहे साधारणतः पालेभाजीचं पीक घेतलं जातं. आता आपण ज्या शेतामध्ये आहोत हे बरबटीचं पीक आहे. ही बरबटी जी आहे मी इथे दाखवू इच्छितो की ही बरबटी आहे. बरबटीच्या शेंगा आहेत आणि ह्या शेंगावर्गीय पीक इथं घेतलं जातं. जमिनीवरती आता जिथे उन्हाळा आहे त्या ठिकाणी हे हिरवकंच असं जे पीक दिसतं ते बरबटीचं पीक आहे आणि हे पीक घेतलं जातं. यामध्ये एकदा का पीक पेरलं की नंतर त्यामध्ये मजूर येतो आणि मजूर ते पीक म्हणजे त्या ज्या शेंगा आहे त्या तोडतो आणि मग त्या अर्थातच मार्केटमध्ये जातात आणि मार्केटमध्ये गेलेल्या ज्या शेंगा आहेत त्या आम्हाला खायला मिळतात.